आपकी अदालत मध्ये लाईफस्टाईल कोच संन्यासी गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आहे की हे लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण करतात. आता मी तुमची भाषणं ऐकतो. तुम्ही असं वाटतं कन्फ्युजनचं दुकान आहात. तुमच्या नावामध्येच कन्फ्युजन आहे. आम्ही तर गोरा ऐकलंय, गोरी ऐकलंय, हे गौर काय आहे? लोक म्हणतात की यांचं नाव असायला पाहिजे होतं गोल मटोल दास. अरे अरे माझ्या नावाचं कन्फ्युजन. आता कितीतरी नावं देऊन ठेवली आहेत लोकांनी मला. आता नवीनवाला ऍड केलंय गौरव गोपाल दास. ते तर तरीही चांगलं आहे गौरव गोपाल दास. कोणीतरी आता रिसेंटली म्हटलं यांना म्हटलं पाहिजे गुगल गोपाल दास. आणि आता नवीनवाला पडलाय चिल स्वामीजी. चिल स्वामीजी. मग कोणीतरी लिहिलं पणवाले बाबा, जे नेहमी पण बोलत असतात. तर अशा प्रकारची वेगवेगळी नावं मला दिली जातात. आणि आम्ही खूपदा म्हणतो की नावात काय ठेवलंय. तर एक अमेरिकन जोडपं होतं. नवरा अमेरिकन, बायको इंडियन. आणि बायकोने नवऱ्याला विचारलं, आता आपली दोन्ही मुलं, आधी म्हणाले ट्विन्स आहेत, जुळी मुलं आहेत, दोन्ही मुलं आहेत, काय नाव ठेवायचं. नवरा म्हणाला, काळजी करू नकोस, आपण ना पहिल्यांदा अमेरिकन नाव ठेवू. म्हणाला नाव ठेवूया पीटर आणि रिपीटर. दुसऱ्यांदा पुन्हा जुळे झाले, मुली झाले. आता बायको म्हणाली, आता काय नाव ठेवणार हो. नवरा म्हणाला, आता इंडियन नाव ठेवूया, मुली आहेत ना, तारा आणि सितारा. तिसऱ्यांदा पुन्हा जुळे झाले, 6 झाले. आता मुलं झाली यावेळेस, आता काय नाव ठेवायचं. नवरा म्हणाला, मॅक्स आणि क्लायमॅक्स. चौथ्यांदा पुन्हा जुळे झाले, म्हणाले आता काय नाव ठेवायचं बाबा, 8 झाले. आता नवरा म्हणाला, स्टॉप आणि फुल स्टॉप. यानंतर आता नाही झेलू शकणार. तर मी खूपदा म्हणतो की नावामध्ये काय ठेवलंय जी. आम्ही नेहमी म्हणतो जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा आपल्याजवळ फक्त श्वास असतो, नाव नाही. कोणी जन्माला आलंय नावासकट की माझं नाव अब्राहम आहे, माझं नाव विशाल आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा फक्त श्वास घेऊन येतो आणि नाव नसतं आपल्याकडे. आणि जेव्हा आपला मृत्यू होतो ना, फक्त नावच शिल्लक राहतं आणि श्वास बंद होतो आपला, हो ना. आणि या श्वासांच्या आणि नावाच्या मधला जो प्रवास आहे ना, त्याला आयुष्य म्हणतात. द जर्नी बिटवीन ब्रेथ अँड नेम इज कॉल्ड लाईफ. आणि यासाठीच तर ना मला श्वासावर लक्ष द्यायचं आहे आणि ना मला नावावर लक्ष द्यायचं आहे. श्वास आणि नाव यांच्यामध्ये जे काम आहे ना, त्यावर लक्ष द्यायचं आहे. कारण जे मी काम करेन ना, त्या कामामुळे माझं नाव बनेल. तुमच्या या कामामध्ये पण कन्फ्युजन आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये सिंगर बनायचं होतं. हो. कॉम्पिटिशन मध्ये गेलात, गाणं गायलत, जजेस म्हणाले होते फुटक्या बाजासारखा आवाज आहे. हो ना, कामामध्येही कन्फ्युजन. तुमच्यापैकी कोणीही कधी कोणावर प्रेम केलंय? अरे अरे सॉरी. किती लोक आहेत, किती लोक आहेत ज्यांचं कित्येक लोकांसोबत प्रकरण चाललंय. हे बघा, हा माणूस हात वर करतोय. हिम्मत बघा या माणसाची. हा हात वर करतोय, जोरदार टाळ्या याच्यासाठी. तो बायसेप दाखवतोय आपले. मी खूपदा म्हणतो की यू नो द हाईट ऑफ फ्लर्टिंग इज रायटिंग अ लव्ह लेटर टू अँड सेइंग टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न. कोणासाठी हे माहित नाही. मी म्हणतो की जसं तुम्ही कोणासोबत तरी नातं जोडता, तुमच्या बुद्धीसोबत अॅनलाइज करता. एखादा मुलगा मुलीला पसंत करतो, एखादी मुलगी मुलाला पसंत करते आणि बघते यात तर ही खूप सुंदर आहे पण याच्यात बुद्धी नाहीये. हिची बुद्धी खूप छान आहे पण ही दिसायला सुंदर नाहीये. ही हुशार आहे आणि सुंदर सुद्धा आहे पण पैसे नाहीयेत. तिचं सगळं आहे पण फॅमिली तयार नाही. असे खूप ऑप्शन्स असतात ना, आणि तुम्ही सगळे ऑप्शन्स अॅनलाइज करत राहता. आणि नंतर काय होतं, जिथे हृदय धडधडतं ना,
तिला तुमचा जीव जीवन देऊन टाकता. बुद्धीने तर खूप अनालिसिस चालतं की हे योग्य आहे, ते चुकीचं आहे, हे चांगलं आहे, ते वाईट आहे, याच्यात ते वाईट आहे, याच्यात हे चांगलं आहे. पण जेव्हा हृदय धडधडतं कोणासाठी, तेव्हा तिलाच स्वतःचं जीवन, आपली लाईफ देऊन टाकता. मी करिअरमध्ये तेच केलं हो. माझं करिअर जे होतं ना, ते माझं लव्ह मॅरेज होतं. जसं हे मुलींच्या मागे मागे करतात, तसं मी सगळे ऑप्शन्स पाहत होतो. याच्यात हे चांगलं आहे, त्याच्यात ते वाईट आहे, याच्यात ते चांगलं आहे पण हे वाईट आहे, हे मी व्यवस्थित करू शकतो, फाटलेला आवाज आहे पण हे नाही होणार, ते होईल, हे होईल, हे नाही होणार, ते नाही होणार. मग हृदय धडधडायला लागलं, नजर भिडली, हृदय धडधडायला लागलं, प्रेम झालं हो. आणि ठरवलं की हेच करायचं. तर जे आज करत आहे ते माझं लव्ह अफेअर आहे, सक्सेसफुल लव्ह अफेअर. आतापर्यंत चालतंय, 30 वर्ष झाले आतापर्यंत चाललंय. पण तर तुमचं पण अभिनंदन, तुमची पण 30 वर्ष अरे झाली. थँक्यू जी, थँक्यू. सेम टू सेम. पण तुम्ही इस्कॉन मध्ये राहता, भगवी वस्त्र घालता, टिळा गंध लावता, साधू आहात, पण सगळं लक्ष कमाईवरच राहतं. हाय 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 हाय, रजतजी सोडणार नाहीत आज आम्हाला. कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा आमचा एक पहिला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, तो आम्ही एका टॉकमध्ये, एका युथ प्रोग्राममध्ये मी एक गोष्ट म्हटली होती. आणि जेव्हा एक गोष्ट म्हटली तर कोणातरी त्याचा जोकला त्या कॉन्टेक्स्टच्या बाहेर काढून व्हायरल केलं. पण त्यामुळेच आमची यात्रा सुरू झाली आणि आज आम्ही तुमच्या समोर आहोत. तो व्हिडिओ जर नसता तर आज आम्ही इथे नसतो. त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की जर कोणी टीचर, स्कूल टीचर जीवनभर मेहनत करेल तर किती पैसे वाचवू शकेल सांगा? एखाद 10 लाख, 5 लाख वाचवू शकेल? एक सरासरी इंजिनियर आयुष्यभर काम करेल तर आयुष्यभर किती वाचवू शकेल सांगा? एक 20-25 लाख, हो ना? हे मी नाही म्हणालो हा. म्हणून मी म्हणतो की चूज युअर करिअर वाईजली गाईज. कोणत्या तरी एका पुरुषाने, एक 25 वर्षाचा मुलगा होता, 80 वर्षाच्या महिलेसोबत लग्न केलं. 25 गॉट मॅरिड टू 80 इयर्स ओल्ड. तर त्याच्या मित्रांनी विचारलं, भाऊ तू 25 वर्षाचा, ती 80 वर्षाची, खूप श्रीमंत होती, काय पाहिलंस बाबा तू तिच्यामध्ये? त्याने म्हटलं, आधी तर तिचं इन्कम, दुसरं तर तिचे दिनकम. हेच तर बघून तिच्याशी लग्न केलं मी. आता तुमच्यापेक्षा चांगले तर ते बाबा बागेश्वर हो आहे. हो भगवी वस्त्र पण नाही घातली हो. आणि पर्ची काढून करोडो लोक फॉलोअर्स बनवले. हो तुम्ही रील्स बनवत राहिलात. हो. आता बघा ना, तुमच्यापैकी किती लोकांना आंबा आवडतो? ओके, परफेक्ट. तुमच्यापैकी किती लोकांना सफरचंद आवडतं? परफेक्ट. तुमच्यापैकी किती लोकांना पेरू आवडतो? परफेक्ट. आता उलट प्रश्न विचारूया, तुमच्यापैकी किती लोकांना आंबा आवडत नाही? ओके आहेत, काही भाग्यवंत आहे. तुमच्यापैकी किती लोकांना सफरचंद आवडत नाही? परफेक्ट. तुमच्यापैकी किती लोकांना पेरू आवडत नाही? बघा, आपल्या सगळ्यांची आवड आणि नावड वेगवेगळी असते ना. काही लोकांना सफरचंद आवडतं, काही लोकांना आंबा आवडतो, काही लोकांना पेरू आवडतो, काही लोकांना द्राक्ष आवडतात. आता चांगली गोष्ट काय आहे ना, निसर्गाने प्रत्येकासाठी एक फळ दिलंय, ज्या फळाचा ते आस्वाद घेऊ शकतात आणि ज्या फळाने ते नरिशमेंट, ती शक्ती मिळवू शकतील, शक्ती घेऊ शकतील. त्याच प्रकारे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत आणि प्रत्येक फळाचा USP वेगळा असतो. कोणी रील बनवतं, कोणी पर्ची काढतो, कोणी भाषण देतो, कोणी गाणी गातो, कोणी खटला चालवतो. कोणी खटला चालवतो. बघा, जे साधू बनतात, संन्यासी बनतात, त्यांच्याबद्दल तर म्हणतात ना की माया मोह सगळं त्यागून. हो नक्कीच. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये काय शिकवायला गेला होता तुम्ही?
अरे अरे अरे, खटला तर अगदी जोरदार चालू आहे हा. रजतजींच्या रिसर्च साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पूर्ण 100% रिसर्च करून येतात हा हे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये आम्ही काय करायला गेलो होतो? अगदी तेच करायला गेलो होतो जे आपकी अदालत मध्ये करायला आलोय. हो ना, अगदी तेच करायला गेलो होतो जे आपकी अदालत मध्ये करायला आलोय. तर जिथे जाऊ तिथे बोलण्यासाठी विषय असतील. कॉलेजमध्ये जाऊ तर हे असं बोलायचं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये जाऊ तर मनी अँड यूज युअर मनी राईटली बोलू. युनायटेड नेशन्स मध्ये बोलावलं गेलं तर तिथे क्लायमेट चेंज आणि योगाबद्दल बोलायला सांगितलं गेलं. जिथे पण जाऊ, जसा देश तसा वेश बोलण्यामध्ये परिधान करावाच लागतो आणि यासाठीच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये बघा गेलो. आता तुमच्या नादामध्ये काय झालं आहे, खूप सारी लोक जे IIT मध्ये पास झालेत, IIMS मधून पास झालेत, कोणाचा तरी मायक्रोसॉफ्ट मध्ये जॉब होता, ते पण आता विचार करत आहेत की साधू बनूया, हो, संन्यासी बनूया, भरपूर कमवता येईल. सगळ्यात आधी साधू संत बनण्याचा हेतू पैसे कमावणं असतं असं नाही. बरं, किती लोकांनी सॅफ्रॉन केशर पाहिलंय? हो ना, आपण सगळेच खातो. खिरीमध्ये कधी केशर असतं, रसमलाईमध्ये असतं. अच्छा, जेव्हा तुम्ही केशरचा प्रयोग करता, तुमच्यापैकी कोणी लोक कुकिंग करतं का? जेवण बनवता? तर जे केसर आपण वापरतो ना, त्या केशरमध्ये कित्येकदा मॉइश्चर असतं. तर त्या केशरला आधी तव्यावर गरम केलं जातं. त्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून जातं. नंतर त्याला तव्यावर गरम केल्यानंतर थोड्या दुधामध्ये घेऊन ते केशर रगडलं जातं. रगडलं जातं. आणि जेव्हा ते रगडलं जातं ना केशर, जे आधी तर भाजलं जातं, मग दुधात रगडलं जातं. मग हळूहळू त्याचा सुगंध, त्याची चव आणि त्याचा रंग त्या दुधामध्ये उतरतो. मग ते आपल्या व्यंजनामध्ये आपण टाकतो. केशरी रंगाचा अर्थच हा आहे, आधी रगडलं जाणं. तपश्चर्येच्या आगीमध्ये, कधी-कधी अपमानाच्या आगीमध्ये. काय काय अपमान नाही सहन केले तुम्हाला काय सांगू सर. जेव्हाही जात होतो, आजकाल तर सोशल मीडियावर सगळेजण आहेत. जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे. मेरा वक्त क्या बदला, मेरे नीम के पेड़ पे आम आने लगे. तर आजकाल तर सगळे येत आहेत. आजकाल तर सगळे येत आहेत. आज दिसतंय सर सगळ्यांना. आधीचं जीवन तर कोणी पाहिलं नाही. कशा प्रकारे तापलं आहोत हे पाहिलं नाही. रात्री 1:30 वाजता झोपून 3 वाजता उठून साधना करत होतो, हे तर कोणी नाही पाहिलं. साधू संत बनण्याचा हेतू केशर बनणं आहे. जळणं, स्वतःला तापवून घेणं, रगडलं जाणं आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये रंग आणणं, चव आणणं, सुगंध आणणं. हे जेव्हा होतं ना, तेव्हाच हे असे भगवे वस्त्र आपण परिधान बघा करू जेव्हा शकतो. तुम्ही म्हणतात की जे CEO आहेत, जे सुशिक्षित आहेत, जे कंपनीमध्ये काम करत आहेत, ते देखील संन्यासी बनू शकतात. तर एक साहेब टाय कोट काढून हे भगवी वस्त्र घालून ऑफिसमध्ये गेले, नोकरी गेली पॅब्लो ह्याची. पिकासोजी यांना कोणीतरी विचारलं. एक महिला आली, म्हणायला लागले, सर तुम्ही आमचं पेन्सिल स्केच बनवाल? पॅब्लोजींनी 30 सेकंदामध्ये पेन्सिल स्केच काढून त्यांच्या हातामध्ये दिलं आणि म्हणाले $30,000 मॅडम. मॅडम म्हणाल्या, पॅब्लो, अरे 30 सेकंदांमध्ये तुम्ही बनवलं त्याच्यासाठी $30,000? पॅब्लो म्हणाला, हे बघा मॅडम, हे $30,000 हे स्केच 30 सेकंदांमध्ये बनवण्यासाठी नाहीयेत. हे $30,000 30 वर्ष रगडण्याचे आहेत, ज्याच्या कारणामुळे मी 30 सेकंदात हे बनवलं. मग भले नाती असो, भले तुमचं कामकाज असो, भले तुमची इन्व्हेस्टमेंट असो, तुमची हेल्थ असो, एका दिवसात तर वजन नाही घटत हो. डाएट कंट्रोल करावा लागतो, पळायला पण जावं लागतं. वर्ष महिने खर्च होतात इथले टायर कमी करण्यासाठी. आणि याच प्रकारे कोणी जर साधू संन्यासी बनतो, तर एक दिवस बस काहीतरी विचार आला आणि टाय सूट उतरवून बस निघून गेले ऑफिसमध्ये भगवे वस्त्र घालून. हे काय झालं? ही एक यात्रा आहे, हा एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये जर कोणाला आतून प्रेरणा आली तर त्याला का थांबवण्यात यावं? आधी जेव्हा कोणावर प्रेम होतं किंवा लग्न होतं तर सुरू होतं, हौले हौले हो जाएगा प्यार. आधी नसतं का? ते कनेक्ट नाही होत, ते सगळं नाही होत, हौले हौले हो जाएगा प्यार. चालावं लागतं, चालावं लागतं, ऍडजस्ट करावं लागतं आणि मग एक दिवस तुम्ही काय गाणं म्हणता? तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. पण सुरुवात कुठून झाली? हौले हौले हो जाएगा प्यार. पहिल्या दिवशी तर रब नाही दिसत ना. सगळा प्रवास असतो हा. जेव्हा नात्यांमध्ये पण लॉंग टर्म रिलेशनशिप जे असतं तेव्हा हौले हौले पासून तुझमे रब दिखताय होत असतं. आमचं प्रोफेशन देखील बघा, पहिल्या दिवशी याल तर काय उस्ताद बनणार? अजिबात नाही. जर्नी असते, एक प्रवास असतो, एक यात्रा असते.
करत राहतो, चालू ठेवतो, एक्सलन्स मिळवतो, तेव्हा येतो. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतके हिट आहात. तुम्ही कसे हिट आहात? कारण लोकांना वर्षानुवर्ष लागतात रील्स बनवता बनवता. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या योग्य जागी असणं, तेही योग्य वेळी. आम्ही जेव्हा सोशल मीडिया जर्नी सुरू केली होती, तेव्हा सोशल मीडिया इतका मोठा तर नव्हता. तेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स इतके जास्त प्रमाणातही नसायचे आणि म्हणूनच त्यावेळी सोशल मीडियाची ग्रोथ होणं खूप सोपं होतं कम्पेअर टू आज. तर यामुळे असं म्हणणं की आम्ही खूप मोठे तीर मारलेत हे खूप चुकीचं आहे. आम्ही योग्य जागी होतो, तेही योग्य वेळी, आणि याचीच मदत झाली. हो ना. दुसरी गोष्ट, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टंटली तुमचं जे पॅशन आहे ते करत राहणं. कन्सिस्टंटली जे आम्ही सोशल मीडियावर कॉन्टेंट टाकलं आहे, नियमित टाकत राहतो आणि हे नाही विचार करत की हा विषय नाही चालत तर दुसरा विषय घेऊन टाकू, हे नाही चालत तर तिसरा विषय घेऊन टाकू, हे नाही चालत तर चौथा विषय घेऊन टाकू. तर तुम्ही प्रावीण्य कसं मिळवाल? एक्सलन्स कुठून येईल? तिसरी गोष्ट, ऑथेंटिसिटी. दुसरं काहीतरी करत आहे त्याला बघून जर आपणही तेच करू लागलो तर कसं होईल? हे दुसऱ्यांना पाहून मी खूप वेळा म्हणतो की जेव्हा दोन कपल भारतात भेटतात ना, तर स्त्रिया एकमेकींचे कपडे आणि ज्वेलरीकडे बघतात आणि पुरुष एकमेकांच्या बायकांना बघतात. सॉरी हा. तर आपल्यात ना, सॉरी मी बंबईया आणि कंटेम्पररी स्लँग यूज करतोय, आपल्यामध्ये हा कंपॅरिझनचा किडा घुसलाय डोक्यामध्ये. दुसऱ्यांकडे बघत राहणं आणि त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं. ऑथेंटिसिटी नाही बनली भाई. मी ओरिजिनल आहे, कोणतीही झेरॉक्स कॉपी किंवा फोटोकॉपी नाही. देवाने, परमेश्वराने मला बनवलं ओरिजिनल बनवण्यासाठी. कोणा दुसऱ्यासारखं बनवण्यासाठी बनवलं असतं तर सांगून पाठवलं असतं की बाबा त्याच्यासारखं बन. तुमची जी फिंगरप्रिंट आहे ना, सगळ्यांपेक्षा युनिक आहे. एका कोणत्या व्यक्तीचं फिंगरप्रिंट तुमच्यासोबत नाही जुळत. तर जर फिंगरप्रिंट युनिक आहे तर तुम्ही पण तुमची इम्प्रिंट युनिक बनवा ना. दुसऱ्याकडे बघून का त्याची प्रिंट बनवता? आणि यासाठीच कंपॅरिझन करणं दुसऱ्यांशी आपल्या प्रवासाचं हे खूप कठीण काम आहे. तर ऑथेंटिसिटी असणं. आणि नंबर 4, एक गोष्ट सांगू की नंबरच्या मागे नका धावू. सगळ्या सोशल मीडियाच्या जगाने ना आपल्याला नंबरच्या मागे धावण्यासाठी विवश केलेलं आहे. तुम्ही इम्पॅक्टच्या मागे धावा. इम्पॅक्ट होईल तर नंबर्स येतील. नाही जरी आले तर कोणाचं तरी हृदय स्पर्श केलंय ना, कोणाचं तरी आयुष्य बदलवून टाकलंय. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, एक उदाहरण, आणि कोणाला तरी त्रास होत आहे त्या लुक्समुळे आणि त्यांना कुठे जायचं असेल, तुमच्या एका रीलने त्यांना एक टिप दिली आणि त्यांचं सिलेक्शन झालं ना, तुम्ही कोणाचं तरी आयुष्य बदलून टाकलं त्या ऑडिशनमध्ये. हो ना. म्हणून यासाठी सोशल मीडिया जर्नीमध्ये पण असे खूप सारे लोक आहेत जे रील्स बनवण्याच्या नादात जीव गमावून बसतात. आम्ही प्रत्येक थोड्या दिवसांनी असा व्हिडिओ पाहतो. कोणी खड्ड्यात पडला, कोणाची तरी गाडी खड्ड्यात पडली, कोणाचा तरी रस्त्यात ऍक्सिडेंट झाला, कोणी वरतून खाली पडला, कोणीतरी पाण्यात बुडलं. अशा लोकांना काय म्हणणार? उन्हें कामयाबी में सुकून नजर आया, उन्हें कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते गए. उन्हें कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते गए. हमें सुकून में कामयाबी नजर आई तो हम ठहर गए. है ना. हम सुकून में कामयाबी नजर आए तो हम ठहर गए. अपनी इच्छाओं के, ख्वाहिशों की बोझ में तू क्या क्या कर रहा है? बशर साहेबांचा शेर आहे. अपनी ख्वाहिशों के बोझ में तू क्या क्या कर रहा है बशर? इतना तो जीना भी नहीं है जितना तू मर रहा है बशर. हो ना. तर आपण ना रोजच्या तारखेला आपण मरत चाललो आहोत. तर मी म्हणतोय की यशस्वी व्हायचंय, नक्कीच बनायचंय. का नाही बनायचंय? पण यशस्वी व्हायच्या नादामध्ये आपली शांतता आणि आपला जीव गमावला तर ते यश काय कामाचं आहे? म्हणूनच मला वाटतं की जे सक्सेसफुल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, जे सक्सेसफुल सेलिब्रिटीज आहेत, त्यांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे. या गोष्टी बोलल्या पाहिजेत की खरं यश काय आहे. एक सुंदर प्रेमळ कविता आहे कि लोग क्या सोचेंगे इस उलझन में हम कुछ यूं डूबे जा रहे हैं. लोग क्या सोचेंगे इस उलझन में हम कुछ यूं डूबे जा रहे हैं. दिल करना कुछ और चाहता है, हम किए कुछ और जाते हैं. बताओ.
लोक काय म्हणतील, आता हे लोक काय म्हणतील ते आपल्याला काय करायचं? लोग क्या सोचेंगे इस उलझन में हम कुछ यूं डूबे जा रहे हैं, दिल करना कुछ और चाहता है, हम किए कुछ और जो जा रहे हैं। सोचते हैं वक्त बहुत है हमारे पास, सोचते हैं वक्त बहुत है हमारे पास, अभी क्या इतनी जल्दी पड़ी है, अभी औरों के हिसाब से जी लेते हैं, हमारे पास वो सारी उम्र पड़ी है। दिल और दिमाग की इस कश्मकश में, दिल और दिमाग के इस कश्मकश में जिंदगी के पन्ने बड़ी रफ्तार से पलटते जा रहे हैं। इतना तो हम जिए भी नहीं जनाब अब तक, जितना हम बेवजह रोज मरे जा रहे हैं। मी सांगू तुम्हाला रजतजी, रील बनवता बनवता फिजिकली मरणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि प्रार्थना केली पाहिजे आणि एज्युकेट केलं पाहिजे की असं नको व्हायला, पण रील बनवण्याच्या नादामध्ये जे मेंटल हेल्थमध्ये मरत चालले आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. जे डिप्रेशनमध्ये जात आहेत, जे फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत की आमचं काहीच होत नाहीये आणि आपली किंमत गमावून बसतात. हे जे मरण आहे हे खूप जास्त वाईट मरण आहे आणि म्हणूनच आपण आपलं पॅशन फॉलो केलं पाहिजे. पण सद्य परिस्थिती, वास्तविकता आणि खरेपणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून, संपर्कामध्ये राहून, आणि मला वाटतं की या स्पेसमध्ये जे लीडर्स आहेत हे त्यांचं कर्तव्य बनतं की यांना खरेपणा दाखवावं. जसं मी यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की योग्य वेळी योग्य ठिकाणी होतं, याचं क्रेडिट मी का घेऊ, असं खरं सांगून दिलं तर त्यांचे डोळेही हळूहळू उघडतील.